एक ताजा अपडेट आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सध्या बैठक सुरू आहे। विधिमंडळातल्या एका कक्षात तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। बंद दाराआड तिन्ही नेत्यांमध्ये खलबतं चालल्याचं कळतंय। बैठकीतील विषय मात्र सध्या गुलदस्त्यात आहेत। तर अशा पद्धतीने सध्या वादळी अशी परिस्थिती दोन्ही सभागृहांमध्ये असताना या तीन नेत्यांमध्ये काय खलबतं चालली आहेत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडनं। अभिषेक, नक्की काही कारण कळतंय का या तीन वरिष्ठ नेत्यांच्या या बैठकीबाबतचं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील हे सभागृहामध्ये आपल्याला बसलेले पाहायला मिळालेले होते। मात्र अचानक सभागृहातून बाहेर येत एकूणच विधिमंडळातलं एक कक्ष आहे तिथे ह्या तिन्ही नेत्यांमध्ये आता सध्याला बैठक सुरू आहे। एकूणच बंद दाराआड तिन्ही नेत्यांमध्ये ही खलबतं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमका विषय जो आहे तो अद्यापपर्यंत आपल्याला कळलेला नाही, विषय अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र लागोलाग एकूणच सभागृहातून बाहेर येत तिन्ही नेते हे आपल्याला बैठक करताना दिसत आहेत। नेमका काय चर्चेचा विषय हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच मोठ्या घडामोडी सध्याला आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत आणि एकूण याच विषयी या सगळ्या चर्चा आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच अभिषेक, धन्यवाद। सध्या विविध राजकीय घडामोडी सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसंच विधानसभेचं सध्याचं चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा प्रत्येक दिवशी विविध मुद्द्यांवरती वादळीच होताना आपल्याला दिसतंय। आजही विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला आणि याच पार्श्वभूमीवरती या तीन वरिष्ठ नेत्यांची बैठक का होतीये हे पाहणं उत्सुकतेचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।